मित्रांनो नमस्कार. मी शिवाजी कुचे, सायकोलॉजिस्ट आहे, काउन्सलर आहे. नागपूरला माझं काउन्सिलिंग सेंटर आहे, नरेंद्रनगर स्क्वेअरला. आज व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा केसेस मी जे आता काउन्सिलिंग करतो त्यामध्ये बऱ्याचशा केसेस आता आलेल्या आहेत. त्याच्यातला एक जो मी कॉमन जो इश्यूज आहे तो आहे पजेसिव्हनेस, वहर पजेसिव्हनेस. प्रेमात पडायचं, मग सवय लागते, त्या व्यक्तीच्या सहवासाची सवय लागते. मग तो छोटे छोटे जोक सांगतो किंवा त्याच्या गोष्टी, त्याच्यासोबत काढलेल्या मुमेंट्स, आणि मग ब्रेकअप झाल्यानंतर त्या सगळ्या आठवतात. आणि आठवल्यानंतर मग लाईफ असहाय्य वाटायला लागतं, अनझायटी वाढतं, चिडचिड वाटतं, जगावं वाटत नाही. समजा त्याला फोन केला, त्यानं रिसिव्ह नाही केला तर का नसेल केला. समजा एखाद्या वेळेस त्याला मेसेज केला, मेसेज आपण बघितलं की तो ऑनलाईन दिसतोय तरी मेसेजचा रिप्लाय देत नाही. मग विचार येतात की हा व्यक्ती कोणाकडे दुसरीकडे गेला का. आणि अशा वेळेस मग अनझायटी फार वाढतं, चिडचिड वाढतं, BP वाढतं, शुगर वाढतं, त्रास होतो. मग याच्यावर काय सोल्युशन्स आहे. तर मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यात सुंदर जी गोष्ट असेल ती गोष्ट आहे फ्रीडम, स्वातंत्र्य. आपलं मनाचं अवस्थेचं रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे. आपण काय करतो, प्रेमात एवढं डिपेंड्स होऊन जातो की तो हसला तर आपण हसतो, तो नाराज असेल तर मग आपल्याला असं वाटतं काय झालं. त्याच्या चॉईसेस आपल्या चॉईसेस बनतात, त्याचे गाणे आपल्याला आवडायला लागतात. त्यानं सांगितलं की मला हे गाणं आवडतं तर मग त्या दिवसपासून आपलं गाणं. आणि त्यामुळं काय होतं की आपण पूर्णतः आपलं कंट्रोल पुढच्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकतो. ते आधी समजत नाही. जेव्हा आपण हिप्नोटाईज व्हायला लागतो, प्रेमाचे ते मुमेंट्स फार सुंदर असतात. म्हणजे तो हसला का आपण हसतो, त्याचे जोक्स आठवतात किंवा त्याच्या गाणं आपलं गाणं बनतं. तर जेव्हा आपण हिप्नोटाईज होत राहतो तर तेव्हा ते चांगलं वाटतं आणि आनंदाचे क्षण असतात. आपल्याला असं वाटतं की किती सुंदर वेळ मी याच्यासोबत गमावला. पण ब्रेकअप झाल्यानंतर किंवा काही दिवसानंतर दुर्लक्ष होणं सुरू होऊन जातं. नॅचरली होतच ते. आणि मग अशा वेळेस आपण डिपेंड्स होऊन जातो, फ्रस्ट्रेट होतो. तो कोणासोबत बोलला तर जेलसी फील होतं आणि त्याने फोन रिसिव्ह नाही केला तर त्रास होतं. तर आपलं काय केलं, आपण आपलं पूर्णतः फ्रीडम त्याच्या हातात देऊन टाकलं. या जगामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट आहे फ्रीडम, स्वतःचं कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवणे. तो आनंदात असेल तरच आपण आनंद आहे. जर असं वाटत असेल तुम्हाला की तो आनंदी असेल तरच मी आनंदी आहे, याचा अर्थ तुम्ही सायकोलॉजिकली डिसऑर्डर झाले. माझ्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही आजारी झालेले आहात. जर तुम्हाला आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याची गरज जाणवत असेल तर याचा अर्थ तुम्ही मानसिक रुग्ण झालेले आहेत. तुम्ही अपंगत्व स्वीकारलेलं आहे, मानसिक अपंगत्व स्वीकारलेलं आहे. तुम्हाला कुबड्यांची गरज आहे. कुबड्यांशिवाय तुम्ही राहू शकत नाही. मग लोक म्हणतात, मी जेव्हा त्यांचं काउन्सिलिंग करतो की स्वातंत्र्य राहायचं, तर म्हणते सर असं आयुष्यात पाहिजे नाही का जो आपल्यावर प्रेम करेल. पाहिजे ना, प्रेम करेल असं पाहिजे, पण त्याने माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे. हा एक रोग आहे. त्याने माझाच फोन उचलला पाहिजे, त्याने माझ्यासोबत चॅटिंग करायला पाहिजे, तर हा एक रोग आहे मित्रांनो. आणि एखादा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करत असेल आणि तरी तुम्ही त्याला प्रेमाची भीक मागत असेल तर याच्यापेक्षा तुमचं दुर्भाग्य कुठलंच नाही. प्रेमाची भीक मागायचं काम नाही पडलं पाहिजे. म्हणजे मला काही लोक चॅटिंग दाखवतात, बघा सर मी त्याला आय लव्ह यू म्हटलं, त्यांना आय लव्ह यू टू सुद्धा म्हटलं नाही. याचा अर्थ की तुम्ही भीक मागत आहे. आणि भीक मागणारा माणूस कधीही आयुष्यात सक्सेस होऊ शकत नाही. भीक मागणारा माणूस कोणाला प्रेम सुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळे एकमेकाच्या स्वातंत्र्याची कदर करा. पॉझिटिव्हनेस हा डिसीज आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हापासून प्रॅक्टिस सुरू करा. याला म्हणतात साक्षी भाव. तेव्हापासून की हा जर आज प्रेम करत आहे, उद्या हा नाराज पण होऊ शकतो, उद्या पण हा दूर पण जाऊ शकतो. आणि दूर गेला तरीही मला काहीच फरक पडणार नाही. माझ्या ह्या सुंदर मेमोरी सोबत मी जगेल.
आज हा चांगला बोलतोय ना, उद्या हा कसाही वागला तरी चालतंय, पण आजच्या आठवणी आहे. पण उद्या तो कसाही वागू शकतो एवढं सुद्धा स्वातंत्र्य पुढच्या व्यक्तीला दिल्या गेलं पाहिजे. खूप येतात माझ्याकडे, स्पेशली महिला, त्या भावनिक असतात आणि मुलांना, पुरुषांना फार कमी वेळेस मला असं बघायला मिळतं. पण स्त्रिया फार पॉझिटिव्ह राहतात, मग खूप त्रास करून घेतात स्वतःला. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपल्या सेल्फ रिस्पेक्टचं जर तुमची निंदा होत असेल, जर तुमची कदर तुमच्या नजरेत नसेल आणि तुम्ही फक्त ड्युटीसारखं त्याच्या मागे फिरत असाल, तर हे तुम्ही बेगारच पत्कारले, तुम्ही भिकारी पण पत्कारलं तुम्ही. असं कोणामागं फिरायचं नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं, ठीक आहे, तुम्ही त्याचा आदर करता, ठीक आहे, पण त्याला तोडू नका, त्याला जास्त पॉझिटिव्ह बनवू नका. एखादं गुलाबाचं फुल आपल्याला आवडतं, जा तिथला सुगंध घ्या, ते तोडलंच पाहिजे असं थोडी. आपल्याला असं वाटते मी हे तोडणार, माझ्या घरी आणणार. हा पॉझिटिव्हनेस हा त्रास देतो, प्रचंड त्रास देतो, प्रचंड वेदना तयार करतो. मग फार त्रास होतो, मग रात्रभर रडणं होतं, मग आपली तब्येत खराब करून घेतल्या जातं. पुढच्या व्यक्तीला त्याचा काही फारसं सिरियसनेस असं असेल नाही, असं चुकूनही समजू नका की तुम्ही जेवढे सिरियस आहे तर पुढचा व्यक्ती फार सिरियस असेल. मुळात पॉझिटिव्ह होणंच हाच रोग आहे. प्रेम करा, चांगल्या मुवमेंट्स हे करा. फिजिकली झालं तर नाही सर मी त्याला सर्वस्वी दिलं आणि ह्या गोष्टीला काही हे नाही की मी सर्वस्वी दिलं. ती मुवमेंट्स होती, त्याच्यात ते गेलं आणि त्याच्यामुळं काही फार असं काही तुम्ही गमावलं असं काही मला वाटत नाही. तुमची मेंटल स्टेट जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही स्ट्रॉंग आहे. सुसायडल होऊ नका. बऱ्याचशा मुली म्हणतात मला की सर आता असं वाटतं की काहीच नाही राहिलं. फक्त काही दिवस असं वाटत असते, नवा घडी नवा राज. पुन्हा आयुष्यात कोणीतरी येतं, पुन्हा चांगलं वाटतं, पुन्हा फ्रेश वाटतं, पुन्हा रडणं, पुन्हा तेच फ्रस्ट्रेशन्स असं होतच राहतं. त्याच्यामुळं दोन्ही व्यक्तींनी एकमेकाच्या स्वातंत्र्याची कदर केली पाहिजे. आणि जर तुम्हाला दुर्लक्ष केल्या जात असेल, तुम्हाला टाळल्या जात असेल, तेव्हाच तुम्ही त्याच्या आयुष्यातून आपाप निघून जा. जिथे इज्जत नाही तिथे काही राहण्याचं, त्या रिलेशन्सला काही कदर नसतं. आणि फार त्रास करून घेऊ नका. आणि ह्या पॉझिटिव्हनेसमध्ये आपली घरात चिडचिड होते, आपण कोणासोबत बोलत नाही, त्याचा इफेक्ट आपला वर्कवर होते. आणि जेव्हा तुमचं करिअर खराब होईल, तुमचा लवर, तुमचा नवरा कोणीच तुम्हाला वाचवू शकणार नाही. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःला सॉल्व्ह करावं लागतं. त्यामुळे स्वतःला कॉन्फिडंट बनवा आणि एकटं राहून पहा, एकटं आनंद घेऊन पहा. एकटं असण्याचा आनंद फार आहे. कधी कधी ती सवय लागायला थोडा वेळ लागतं. कधी कधी एकटीच कॉफी प्या आनंदानं. मला काही गरज नाही, आज मला कॉफी प्यावीशी वाटली. लोकांना कॉफी पिण्यासाठी सुद्धा मित्र पाहिजे. एकटं मूव्हीजला जाऊन पहा, एकटं लंच करायला जाऊन पहा. स्वतःसोबत वेळ थोडासा काढा. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ काढाल, तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल. मग तुम्हाला अशा कुबड्या घेण्याची गरज पडणार नाही की हा असला तरच मी आनंदी राहील, नाहीतर मी दुःखी राहील. आणि हा मानसिक रोग आहे. हा कुबड्या हातात घेणे किंवा माझ्यावर कोणी प्रेम केलंच पाहिजे, मला विचारलं पाहिजे की तू जेवलीस का, आज तू काय जेवली, आज तुझी झोप व्यवस्थित झाली का, हा रोग आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की मला विचारलं गेलं पाहिजे, माझी तारीफ केल्या गेली पाहिजे, मला सांगितल्याच गेलं पाहिजे, तर हा एक रोग आहे. आणि पॉझिटिव्हनेस खरंच रोग आहे. प्रेम करा, मोमेंट चांगला गमावा, पण त्याला उद्याही तू तसंच केलं पाहिजे असा आग्रह नका ठेवू. काही लोक म्हणतात की नाही तू एक महिना आधी चांगला होता, अरे त्यावेळेस त्याचा मूड चांगला होता, आता नाही आहे. कारण लाईफ इज मूव्ज ऑन. जी रिव्हर्स आहे ना ती मूव्ज ऑन होत आहे. लाईफ सोबत राहा. फार पॉझिटिव्हनेस हा तुम्हाला आयुष्यामध्ये त्रास देऊनच जाईल. त्याच्यामुळं फार पॉझिटिव्हनेस होऊ नका. जे आहे आयुष्यात त्याचा आनंद घ्या. आणि एकटा माणूस कधीच चांगला नसतो. एखादा लवर असेल तुमचा, तो बोलण्यात चांगला असेल, कदाचित सेक्समध्ये तेवढा चांगला नसेल. एखादा माणूस जोक्स फार चांगला सांगत असेल, पण तो सेक्समध्ये चांगला नसेल. एखादा माणूस असू शकतो, तो खूप सुंदर स्वयंपाक करू शकतो, पण त्याचा अर्थ नाही की तो सगळ्याच गोष्टीत चांगला असेल म्हणून. त्याच्यामुळे एकाच व्यक्तीमध्ये सगळ्या क्वालिटीज शोधू नका. एखादा मित्र असा शोधा जो छान आपल्याला त्याच्यासोबत गेल्यानंतर छान आपल्याला आनंद वाटतो, त्याचे शब्द आपल्याला आवडायला लागतात, तर असा वेगळा ठेवा.
पण तुम्हाला एकाच लव्हरमध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज पाहिजे. म्हणजे तो चांगला फिजिकली चांगलाच असला पाहिजे, त्याला विनोदी स्वभाव असला पाहिजे त्याला असं असं ते मूव्हीजमध्ये दाखवतात. शाहरुख खान लगेच स्वयंपाक करतो, जोक्स पण सांगतो, तो पण फिजिकली पण चांगला असतो, असं कधीच नसतं. सगळ्या क्वालिटी सगळ्या माणसात नसतात. त्याच्यामुळं ते आठवण्याचं त्याला ते रडण्याचा काही विषय नाही. माझी फिलॉसॉफी फार वेगळी आहे. नवा गडी नवा राज, याचा अर्थ मग आपण काय पार्टनरच बदलत राहायचं का असंही नाही. पण तुमची मॅच्युरिटी ग्रो होऊ द्या, तुमची अंडरस्टँडिंग ग्रो होऊ द्या आणि आपल्या स्वातंत्र्यावर प्रेम करणं सुरू करा. दुसऱ्याचंही स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका आणि स्वतःच्या स्वातंत्र्यामध्ये कोणी जर इंटरफेअर केलं तर त्याला सांगा की नमस्कार, माझं स्वातंत्र्य आहे, मला हे आवडतं, मी तुझ्या स्वातंत्र्यात इंटरफेअर करणार नाही. काही दिवस ते विचित्र वाटेल कारण आपल्याला गरिबीची सवय आहे, पण काही दिवसानंतर तुम्ही जगणं सुरू कराल स्वातंत्र्य. स्वतः कॉफी घेऊन पहा, स्वतः एकटे राहून पहा, स्वतः विदाऊट मोबाईल युझिंग, विदाऊट गाणं न ऐकता शांत 10 मिनिटं बसून पहा. मग एकटं राहण्याचं धाडस सुरू केलं ना तर तुम्ही आयुष्यात काही करू शकता. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला तर हा शेअर करा आणि पॉझिटिव्हनेस सोडून द्या. धन्यवाद.